नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वी मी नॉमिनेशन संदर्भामध्ये व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये नॉमिनेशन म्हणजे काय या संबंधित थोडक्यात विश्लेषण केलं होतं. परंतु आता नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉमिनेशन संदर्भामध्ये एक फार मोठा आमूलाग्र असा बदल केलेला आहे. आणि ते बदल करायचं कारण असतं की बँकेचा जो कस्टमर आहे, जो ग्राहक आहे, त्याचं हित विचारामध्ये घेऊन आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना होणारा जो त्रास आहे हा कमी करण्यासाठी हा आमूलाग्र असा बदल केलेला आहे. कारण माझा विधी कक्षाचा मूळ हेतू अवेअरनेस ऑफ लिगल सिस्टीम किंवा लॉ मॅन टू लेमॅन असा आहे. त्यामुळे मी नवीन जे काही नियम येतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण माझ्या व्हिडिओला जर आपण सबस्क्राईब केलं तर आपले माझे नवीन जे काही व्हिडिओ होतील ते आपल्यासमोर हे ऑटोमॅटिक येतील आणि माझाही उत्साह वाढेल. असो, नॉमिनेशनचा मूळ अर्थ जो आहे तो म्हणजे नामांकन किंवा नेमणूक करणं. पूर्वी काय होतं, पूर्वी जेव्हा बँकेमध्ये आपण खातं उघडत होतो त्यावेळेस आपण एका व्यक्तीची आपण नेमणूक करत होतो. त्यावेळेस एका व्यक्तीचीच नेमणुकीची मुभा होती. परंतु आता या 1/11/25 रोजी जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो नियम काढलेला आहे तर ॲट ए टाइम तुम्हाला एका वेळेस 4 नॉमिनी हे तुम्हाला नेमता येतील. तर नॉमिनीचा म्हणजे काय? नॉमिनी म्हणजे काय? ही इज अ टेम्पररी कस्टोडियन ऑफ द डिपॉझिटर किंवा ऑफ द कस्टमर. त्याचं काम काय? त्या याचं नॉमिनीचं की ती व्यक्ती मयत झाल्यानंतर ती मिळणारी रक्कम त्याच्या वारसांना त्या प्रमाणामध्ये वाटून देणं. परंतु समजा एखाद्याला तुम्ही जर वारस नेमला तर त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये वाद निर्माण होत होते, वितुष्ट निर्माण होत होतं. आणि हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी एका वेळेस 4 व्यक्तींची नॉमिनेशन तुम्हाला नेमणूक करता येईल अशी त्यांनी एक फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. आणि हे नॉमिनेशन आता सर्व राष्ट्रीयकृत बँकांना, सर्व खाजगी बँकांना आता लागू झालेलं आहे. आपण काय करतो, कुठलंही खातं उघडताना आपण फक्त खाते उघडण्यासंबंधीचीच काळजी घेतो, परंतु खाते उघडताना नॉमिनेशन भरणं हे अत्यंत त्यांनी आता कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे नॉमिनेशन नेमताना तुम्हाला आता काय करावं लागेल, तर जेव्हा तुम्ही 1, 2, 3, 4 नॉमिनेशन नेमाल त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, त्याचा पूर्ण पत्ता, त्याचा आधार नंबर, त्याचा पॅन नंबर, ईमेल ID नंबर ही तुम्हाला परिपूर्ण माहिती ही तुम्हाला भरून द्यावी लागेल. कारण तुम्ही जर अपूर्ण माहिती भरून दिली तर कदाचित तुम्हाला बँक पैसे देण्यामध्ये टाळाटाळ करेल आणि सांगेल तुम्ही कोर्टातून वारस प्रमाणपत्र घेऊन या. आणि त्या पाठीमागचा हेतू पण असा आहे, कारण जर तुम्ही नॉमिनी नेमलं नाही आणि जर काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाल्या तर अशा वेळेस बँक सांगेल की तुम्ही कोर्टाकडनं जाऊन वारस प्रमाणपत्र घेऊन या. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तुम्हाला आता हे नॉमिनेशन नेमताना तुम्हाला पर्सेंटेज वाईज तो नेमता येईल. समजा एखाद्या खातेदाराला असं वाटलं की त्याला समजा 4 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 3 मुलं, व्हॉटेवर इट मे बी, तर त्यांना तुम्हाला पर्सेंटेज वाईज सुद्धा तुम्हाला त्याला ठरवता येईल. किंवा तुम्हाला इक्वल द्यायचं असेल तर तुम्हाला इक्वल देता येईल, किंवा तुम्हाला त्याचं एखाद्याला वाटलं 60% द्यायचं, एखाद्याला 40% द्यायचं, हे पण तुम्हाला करता येईल. दुसरं महत्वाचं असं की एकदा तुम्ही नॉमिनेशन नेमलं याचा अर्थ असा की तो कायमस्वरूपी नेमला असा अर्थ होत नाही. कारण तुम्हाला काही बदलत्या इन व्ह्यू ऑफ द चेंज सर्कमस्टन्सेस यू कॅन असो तुम्हाला नॉमिनी बदलता येईल. आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते बँकेला तुम्हाला ते कळवावं लागेल की मी असा पूर्वी नॉमिनी नेमला होता, आता तो नॉमिनी बदलून मला आता नवीन नॉमिनी नेमायचा आहे. किंवा तुम्हाला नाते थर्ड पार्टीला किंवा विश्वासाला किंवा मित्राला जर तुम्हाला नॉमिनी म्हणून नेमायचं असेल तर त्याकरता तुम्हाला वेगळं एक घोषणापत्र द्यावं लागेल. हीच गोष्ट लॉकरच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू झालेली आहे. लॉकरमध्ये तुमचे काही दागदागिने असतील तर त्याकरता तुम्हाला ॲट ए टाइम 4 नॉमिनी हे नेमता येतील.
त्याच्यामध्ये तुम्ही दागिन्याची लिस्ट करू शकतात. त्या लिस्टप्रमाणे कोणाला काय द्यायचं किंवा काय द्यायचं नाही हे पण करू शकतात. तुम्ही नॉमिनीसुद्धा त्या ठिकाणी बदलू शकतात. ही गोष्ट पोस्ट ऑफिसला पण लागू आहे. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे काही फिक्स्ड डिपॉझिट्स असतील किंवा तुमचं PPF अकाउंट असेल किंवा काही हे आणखीन कुठल्या प्रकारचे तुमचे RD अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल बँकेमध्ये, या संबंधी सुद्धा तुम्ही हे नॉमिनेशन नेमू शकता. आता याचा उपयोग काय झालेला आहे, याचा फायदा असा झालेला आहे म्हणजे नॉमिनीमध्ये 4 नेमण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे तुम्हाला कुटुंबातल्या व्यक्तींना हा फार मोठा एक दिलासा आहे. त्यामुळे त्याच्या ग्राहकाच्या मृत्यूनंतर कुटुंबामध्ये होणाऱ्या ज्या कटकटी आहे या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतील आणि जेणेकरून त्यांना ती मिळणारी रक्कम ही सुखावं, कुठल्या प्रकारची कटकटी करता न मिळेल, हा त्या पाठीमागचा सरकारचा हेतू आहे. आणि त्या प्रकारची बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये सेक्शन 45(2) मध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. त्यामुळे आता असं झालं की एकाऐवजी तुम्ही 4 नेमू शकता. आणि तुम्ही अजूनही नॉमिनेशन नेमलं नसेल तर तुम्ही जाऊन हे करा. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.